या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे आयोनिक कंपाऊंड्स याविषयी शिकायचं आहे. बघा, आयोनिक जे कंपाऊंड असतात, द कंपाऊंड्स फॉर्म्ड फ्रॉम टू युनिट. आयोनिक कंपाऊंड्स आर फॉर्म्ड फ्रॉम टू युनिट विच दे आर. त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे कॅटायन आणि ऍनायन. दे आर कॉल्ड एज द आयोनिक कंपाऊंड. आपल्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट इज द आयोनिक कंपाऊंड. आपण नोट करूया सोबतच. दॅट इज आयोनिक कंपाऊंड. आयोनिक compounds. Compounds which are made up of two units, that is cation and anion, called as म्हणजे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पार्ट and called as that is the ionic compounds. Ions आहेत ना, कॅटायन, anion, ion आहेत म्हणून त्यांना म्हणतात आयोनिक कंपाऊंड्स. हा पहिला पॉइंट तुम्हाला डेफिनेशन आहे या ठिकाणी जी लक्षात ठेवायची. कशाची डेफिनेशन आहे ती? आयोनिक कंपाऊंडची डेफिनेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, द कॅटायन अँड anion बीइंग द अपोजिटली चार्ज, एक जर पॉझिटिव्ह असेल तर दुसरा काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. ओके, कॅटायन पॉझिटिव्ह आहे तर दुसरा काय आहे? निगेटिव्ह. दॅट इज द anion आहे. दे आर द अपोजिटली चार्ज अँड देयर इज अन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. आता हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह आहे. या दोघांमध्ये पण काय आहे? एक स्टॅटिक फोर्स आहे, अट्रॅक्शन. स्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ द अट्रॅक्शन. नेक्स्ट पॉइंट जो आपल्याला पुट करायचा या ठिकाणी तो म्हणजे दॅट कॅटायन्स अँड anions are oppositely charged particles or the charged आहे and there is a present of electrostatic force. There is present of इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्यांच्या दोघांमध्ये कोणती फोर्स असते? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. कोणामध्ये? कॅटायन आणि anion म्हणजे अल्टिमेटली जे आयोनिक कंपाऊंड्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा काय आहे या ठिकाणी दॅट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कॅटायन अँड anion इज कॉल्ड एज द आयोनिक बॉन्ड. आणि या ठिकाणी तुम्हाला काय म्हणलंय, जी फोर्स आहे कोणामधली? कॅटायन आणि anion मधली, त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला म्हणतात आयोनिक बॉन्ड. त्याला कोणता बॉन्ड म्हणायचं? आयोनिक बॉन्ड. आणि आपण काय बघत आहोत? आयोनिक कंपाऊंड बघत आहोत. म्हणजे आयोनिक बॉन्ड काय असते आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे काय म्हटले बघा, that the force of attraction between cation and anion is called as the ionic bond. Okay, put करूया त्या ठिकाणी what is the ionic bond. The force of attraction between कोणामधला? cation and anion is called as आपण त्याला काय म्हणणार? they are called as the ionic bond. तो जो बॉन्ड आहे तो आहे ionic bond. The force of attraction present between the cation and the anion is called as the ionic bond. Okay. Today the number of cations and anions compound that the number of cations and the anions compounds and the magnitude of the electric charge on them means such that positive and negative charges balance each other. आता हे जे असतात ना ते एकमेकाला बॅलन्स करत असतात. पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज एकमेकाला काय करणार आहे? बॅलन्स. आणि त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे, जो काही कंपाऊंड तयार होतो ना, दॅट कंपाऊंड इज द इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ओके, दॅट्स वाय दॅट कंपाऊंड्स आर द इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ठीक आहे. म्हणजे हा पण आपल्याला पॉइंट लक्षात ठेवावा लागणार आहे. द नंबर ऑफ cations and anions are equal in numbers. That's why that ionic compound is the electrically neutral. That's why ionic compounds are
इलेक्ट्रिकली न्यूट्रल. खूप महत्वाचं आहे. मला जर कोणी विचारलं की जे आयोनिक कंपाऊंड्स असतात वाय दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल, द रिझन बिहाइंड दॅट द कॅटायन्स, द नंबर ऑफ कॅटायन्स, द नंबर ऑफ एनायन्स आर इन अ इक्वल नंबर. दॅट्स वाय दे बॅलन्स इच अदर. म्हणून त्या ठिकाणी ना पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल ना निगेटिव्ह चार्ज तयार होईल. म्हणून त्या आयोनिक तो कंपाऊंड असतो तो इलेक्ट्रिकली कसा असणार आहे, न्यूट्रल असणार. मला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. IMPR ठीक आहे, पेपरला नाही येणार पण ही गोष्ट तुम्हाला पुन्हा जेव्हा आपण आयोनिक बॉन्ड तुम्ही जेव्हा केव्हा शिक्षण ना त्या ठिकाणी महत्वाचे आहे. ठीक आहे, पुढचा जो पॉइंट आहे बघा, आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन. आता थोडेसे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत आपल्याला. आयोनिक कंपाऊंड क्रिस्टलाइन आहेत. आता तुम्हाला जर मी म्हणलो नमक NaCl, सोडियम क्लोराइड इज वन ऑफ द आयोनिक कंपाऊंड. आणि तुम्हाला माहिती मीठ कसं असते, क्रिस्टलाइन असते. That ionic compounds are crystalline in nature and the surfaces of all the particles of the crystalline substances have the definite shape and the smooth and shiny. म्हणजे simply ionic compounds are crystalline. Okay, they have a definite shape and their surfaces are smooth and shiny. That is the one of the character of the ionic compound. Okay, मी थोडेसे एक हेडिंग टाकतो. त्या हेडिंगचं नाव आहे ionic that characteristics of ionic compounds. Okay, characteristics of ionic compounds. त्यातलं पहिलं कॅरेक्टर आहे जो आयोनिक कंपाऊंड असतात दे आर इन अ क्रिस्टलाइन इन नेचर. आयोनिक कंपाऊंड्स आर crystalline in nature. ओके, पहिला पॉइंट आपल्याला समजलं. ओके, त्यामधले जे पार्टिकल्स आहेत ना, द पार्टिकल्स किंवा आयोनिक कंपाऊंड्स हॅव अ डेफिनाइट शेप. आपण असं पण म्हणू शकतो द पार्टिकल्स ऑफ ionic compound असं म्हणूया. द पार्टिकल्स ऑफ ionic compounds have definite shape. डेफिनेट म्हणजे निश्चित असं ना, डेफिनेट शेप. आणि त्यासोबतच दे आर स्मूथ अँड शायनी. Okay, these are some characteristics of the ionic compound from your book. Okay, पुढचा पॉइंट बघूयात आपण. The regular arrangement of ions in the solid ionic compounds is responsible for their crystalline nature. The arrangement of ions is different in different ionic compounds. जर तुम्ही ionic compound different घेतला ठीक आहे, त्यामधलं अरेंजमेंट सुद्धा काय असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. and therefore shape of their crystals are different and the main factor that determines the general arrangement of the crystals is the attractive force between the oppositely charged ions and the repulsive force between the similarly charged ions. ओके, आता बघा जे oppositely charged असतात, फॉर एक्झाम्पल हा कॅटायन आहे म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि हा निगेटिव्हली चार्ज आहे, या दोघांमध्ये काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे. पण तेच जर हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, दोघं पण कॅटायन्स ते एकमेकाला रिपेल करतात. ओके, किंवा जर हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा पण निगेटिव्ह चार्ज आहे, दोघं पण काय करणार आहेत, एकमेकाला रिपेल करणार आहेत. आणि याच्यावरच त्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार होईल आणि याच्यावरच त्या ठिकाणच्या मॉलिक्युलची, त्या ठिकाणच्या पार्टिकलची काय होणार आहे, रिअरेंजमेंट होणार आहे किंवा अरेंजमेंट होणार आहे. आणि अरेंजमेंट जर फिक्स असेल, व्यवस्थित असेल, तर त्याचा शेप सुद्धा काय असणार आहे, फिक्स असणार आहे. तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके, टू of the important factors responsible for certain crystal structure. त्यातलं पहिलं आहे साइज ऑफ द पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. ओके, काय म्हटले, दोन गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत कोणत्याही क्रिस्टलाइन स्ट्रक्चर विषयी. त्यातलं पहिलं आहे साइज. मग साइज कोणाची, पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज्ड आयन्सची. पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे कॅटायनची आणि निगेटिव्हली चार्ज म्हणजे ॲनायनची. तुम्हाला काय लक्षात ठेवायची आहे, साइज. ओके, त्या साइजवर ते मॅटर करणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे मॅग्निट्यूड म्हणजे नंबर, किती नंबर्स आहेत. दॅट मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिकल चार्जेस ऑन द आयन, म्हणजे कोणाच्या डोक्यावर 2+ असतात, कोणाच्या डोक्यावर 3+ असतात, तर ते मॅग्निट्यूड आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल. म्हणून मी या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट ऍड करेल. देयर आर 2 इम्पॉर्टंट फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर सर्टन क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बाबा क्रिस्टल स्ट्रक्चर डिपेंड्स अपॉन two things, on 2 factors. ओके, त्यातला पहिला जो आहे दॅट इज द साइज ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, द साइज ऑफ द पॉझिटिव्ह अँड द निगेटिव्ह आयन.
फर्स्ट आहे साइज ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आहे. ओके, दुसरा जो आहे तो म्हणजे या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले मॅग्निट्यूड ऑफ काय आहे मॅग्निट्यूड ऑफ आयन्स. ओके, दॅट मॅग्निट्यूड ऑफ काय दिलेलं आहे इलेक्ट्रिक चार्जेस ऑन द आयन. मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस ऑन आयन्स. त्या आयन्सवर प्रेझेंट असणारे मॅग्निट्यूड कोणाची या ठिकाणी असणारे कोणते बघा इलेक्ट्रिक चार्जेस. इट मे बी अ पॉझिटिव्ह, इट मे बी अ निगेटिव्ह. तुम्ही काही पण म्हणू शकता, जर Cl मायनस किंवा जे काय असेल. ओके, मी तुम्हाला परत पुढे सांगणार आहे. पण या ठिकाणी दोन फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात. देर आर टू फॅक्टर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द सर्टन स्ट्रक्चर ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, क्रिस्टल जे असतात त्यांच्याविषयी. ठीक आहे, दोन गोष्टी आहेत. त्यानंतर बघा द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. कोणता अट्रॅक्शन आहे इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन इन द नेबरिंग आयन्स विथ द अपोजिट चार्जेस इज द व्हेरी स्ट्रॉंग. ओके, या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन काय असते मला लक्ष द्या. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन द अपोजिट चार्जेस इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज या दोघांमध्ये जे अट्रॅक्शन आहे आपण त्याला काय म्हणूया इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि एखादा आयन आहे. ओके, आयन म्हणजे असा एलिमेंट ज्याच्या डोक्यावर कोणता तरी चार्ज असतो, त्यासोबत त्याचा अपोजिट जो चार्ज असतो. या दोघांमधले जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असणार आहे स्ट्रॉंग असणार आहे. आणि त्याच्यामुळे जे आयोनिक कंपाऊंड असतात ना त्याचे मेल्टिंग पॉइंट ऑफ द आयोनिक कंपाऊंड्स काय असणार आहे हाय असणार आहे. अँड द आयोनिक कंपाऊंड्स आर हार्ड अँड ब्रिटल. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो वाय द आयोनिक कंपाऊंड्स हॅव द हाय मेल्टिंग अँड द बॉइलिंग पॉइंट. वाय द आयोनिक कंपाऊंड्स आर द स्ट्रॉंग. ओके, हार्ड ओके किंवा ब्रिटल असू शकतात. हे डिपेंड करते त्यांच्यामध्ये असणारे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. मी इथं नोट पण करून देईल तुम्हाला. व्हॉट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज अ force of attraction is a force of attraction between is a attraction between two oppositely charges. Two opposite charges. आणि जर हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हाय असेल. ओके, हाय इलेक्ट्रोस्टॅटिक force of attraction, that means त्याचाच मीनिंग काय असतो माहिती आहे का. that ionic compound have high melting point and boiling point. किंवा आपण असं म्हणू शकतो किंवा म्हणण्यापेक्षा and तो कसा असणार आहे हार्ड असणार आहे. किंवा तो किती ब्रिटल आहे तो कशावर ठरणार आहे दॅट डिपेंड्स अपॉन द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन द अपोजिटली चार्जेस. हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघा आता या लेक्चरमध्ये आपण काय बघूया सिंपली आयोनिक कंपाऊंड्स काय आहेत. ओके, आता त्याचा पुढचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये आपल्याला बघायचे प्रॉपर्टीज ऑफ द आयोनिक कंपाऊंड्स. आता काय बघायचं आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ द आयोनिक कंपाऊंड. एक एक प्रॉपर्टी आहे आपण छान पद्धतीने समजून घेऊया. त्यातली पहिली जी प्रॉपर्टी आहे ती बघा मी ऑलरेडी आताच सांगितलं तुम्हाला समजून येईल काय होते ती. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स त्यातली पहिली जी प्रॉपर्टी आहे बघा द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स इज द स्ट्रॉंग. दॅट मीन्स दॅट देअरफॉर द आयोनिक कंपाऊंड एक्झिस्ट इन द सॉलिड स्टेट. आणि ते कसं एकदम आहे हार्ड असणार आहे. जेव्हा त्या दोघांमधलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एकदम कसं असेल स्ट्रॉंग असेल तर त्याचा मिनिंग काय आयोनिक कंपाऊंड कसा असतो स्ट्रॉंग असतो. आयोनिक कंपाऊंड कसा आहे स्ट्रॉंग आणि त्यातला स्टॅट म्हणजे हार्ड. स्ट्रॉंग म्हणजे हार्ड. आणि तो कोणत्या स्टेटमध्ये आढळणार आहे सॉलिड स्टेटमध्ये आढळणार आहे. ठीक आहे, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. त्यातली पहिली प्रॉपर्टी आपल्याला काय म्हणावं अखेरशना चेक करूया. द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज आयन इज स्ट्रॉंग. द अट्रॅक्टिव्ह फोर्स
in a positively and negatively, the attractive force in a positively and negatively काय ions is strong, therefore काय म्हणतात, therefore ionic compound are in ionic compounds are in कोणत्या स्टेट मध्ये, are in solid state. आणि त्यासोबत अँड कसे एकदम हार्ड असतात की ब्रिटल असतात, अँड हार्ड, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे इथं जर स्ट्रॉंग आलं ना, याचा मीनिंग आहे ते कोणत्या स्टेट मध्ये आहेत, सॉलिड, आणि त्याच्यासोबतच ते कसे आहेत, हार्ड. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन लक्षात ठेवायचं आयनिक कंपाऊंड विषयी. दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द आयनिक कंपाऊंड. द अनदर वन, द आयनिक कंपाऊंड्स आर ब्रिटल. ओके, ठिसूळ असतात आयनिक कंपाऊंड्स, काय ठिसूळ, कॅन बी ब्रोकन इन टू पीसेस बाय अप्लाइंग प्रेशर. जर तुम्ही आयनिक कंपाऊंड्सवर जर प्रेशर अप्लाय केलं, ते कसे असणार आहे, ब्रिटल असणार आहे. ठीक आहे, हे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण की त्यांच्यामधलं आणि प्रत्येक आयनिक कंपाऊंड मधलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिफरंट असणार आहे. ओके, म्हणून दुसरं वाक्य, आयोनिक कंपाऊंड्स आर ब्रिटल. ब्रिटल म्हणजे ठिसूळ. दे broken into pieces when pressure is applied. म्हणजे आपण त्याच्यावर काय अप्लाय केला, प्रेशर अप्लाय केला की ते काय होणार आहे, ब्रेक होणार आहे, ब्रिटल होणार आहे. ही एक गोष्ट मला इथे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, दिस इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ द आयोनिक कंपाऊंड. थर्ड बघूयात आपण. आता जे थर्ड आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आयनिक कंपाऊंड मधलं कसं असते, स्ट्रॉंग असते. ओके, मग दुसऱ्याचा पॉईंट आहे तो म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आता तात्पुरतं तुम्ही एवढं लक्षात ठेवा की त्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणूया. आता इंटरमॉलिक्युलर म्हणजे दोन मॉलिक्युलच्या मधले जी फोर्स असते त्याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर आयनिक कंपाऊंड मधला हाय असेल ना, तर लार्ज एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम, अँड देअरफॉर त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ आयनिक कंपाऊंड काय असतो, एकदम जास्त असतो. सेम त्याच पद्धतीनं म्हणून मी थर्ड पॉइंट लिहिलं, इफ म्हणण्यापेक्षा इफ किंवा आयोनिक कंपाऊंड्स हॅव हाय इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हाय इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, that means, okay, therefore that means they have high melting and boiling point, high melting point and boiling point. पण केव्हा हा पॉइंट लक्षात ठेवायचा, आयनिक कंपाऊंड मधला इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असायला पाहिजे, हाय असायला पाहिजे. सेम इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन सारखं. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे फोर्थ नंबरची प्रॉपर्टी. बघा, खूपच मोठी वाटते, सोपी आहे. बघा, आयनिक कंपाऊंड्स हे पाण्यामध्ये विरघळतात. आयनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन water, they are water soluble. This is because कारण की water molecule orient in a particular manner around the ion separately by dissociation process. As a result of this, new force of attraction is established between the ions and the surrounding water molecule. सांगेल मी, replacing the original intermolecular force of attraction in aqueous solution of the ionic compound are formed. Ionic compounds are, however, they are insoluble in solvent like the kerosene. ते केरोसिन मध्ये आयोनिक कंपाऊंड विरघळणार नाही, पण ते विरघळतात कशामध्ये, पाण्यामध्ये. ठीक आहे, अँड पेट्रोल मध्ये पण नाही. अँड दिस इज बिकॉज अनलाइक वॉटर अ न्यू अट्रॅक्टिव्ह फोर्स कॅन नॉट बी इस्टॅब्लिश्ड इन दिस लिक्विड, इन दिस सोलवंट. म्हणजे वॉटर मध्ये आयनिक कंपाऊंड त्या ठिकाणी मिसळतात, विरघळतात. त्याचं कारण आहे, जो वॉटर आहे ना तो न्यू अट्रॅक्टिव्ह फोर्स त्या ठिकाणी तयार करतो जेव्हा त्याच्यामध्ये आयन्स मिक्स होतात, कारण की त्याचं एक प्रॉपरली ओरिएंट आहे. ओके, त्याच्यामध्ये ओरिएंट असतो सिंपली. म्हणजे H2O जर तुम्ही बघला तर त्यांच्यामधला बॉन्ड अँगल पण जास्त असतो. आपण तेवढ्या डीपमध्ये न जाता फक्त दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवूया. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे प्रॉपर्टीज चालत ना आपल्या, त्यामध्ये चौथ्या नंबरची प्रॉपर्टी, दॅट आयोनिक कंपाऊंड्स आर
काय soluble in a water but insoluble in a कोणामध्ये kerosene and petrol because they do not have tendency to form new attractive force. ओके, पण पाण्याकडे पाण्यात म्हणजे त्या वॉटरकडे काय आहे, दे हॅव अ टेंडन्सी टू फॉर्मेशन ऑफ द न्यू अट्रॅक्टिव्ह फोर्स अँड दॅट्स वाय दॅट सबस्टन्सेस और दॅट आयोनिक कंपाउंड्स आर सोल्युबल इन अ वॉटर. ठीक आहे, आता हे टेबल आहे, टेबल बघूया आणि आपण थांबूया. बघ, कंपाऊंड काय आहे, पहिला पाणी H2O, तो आयोनिक आहे का? H2O आयोनिक आहे का? नाही, तो कसा आहे, नॉन आयोनिक, म्हणून त्याचा मेल्टिंग पॉइंट 0 आणि बॉइलिंग पॉइंट तुम्हाला माहिती आहे पाण्याचा बॉइलिंग पॉइंट काय असतो 100. ओके, झिंक क्लोराइड, हा बघा आता हे जे क्लोराइड असतात ना, दे आर द आयोनिक्स. सोडियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड, कॉपर क्लोराइड, दे आर द काय असतात आयोनिक. ओके, झिंक क्लोराइड आयोनिक आहे, बघा त्याचा मेल्टिंग पॉइंट 290 डिग्री सेल्सिअस, बॉइलिंग पॉइंट खूप जास्त आहे 732. मॅग्नेशियम क्लोराइड आयोनिक, सोडियम क्लोराइड आयोनिक, सोडियम ब्रोमीन आयोनिक, KCl आयोनिक, मॅग्नेशियम ऑक्साइड आयोनिक. ओके, आणि तुम्ही जर यांच्या मेल्टिंग पॉइंट कडे बघल्या किंवा त्यांच्या बॉइलिंग पॉइंट कडे बघल्या तर या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी त्यांचा बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय असणार आहे, जास्त असणार आहे. ठीक आहे, आता 5व्या नंबरची जी एक शेवटचा एक आहे पॉइंट, तो म्हणजे त्याची प्रॉपर्टी, द आयोनिक कंपाऊंड्स कॅन नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. खूप मस्त आहे बघा, आयोनिक कंपाऊंड्स सिंपली सॉलिड स्टेट मध्ये असताना आयोनिक कंपाऊंड दे कॅन नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, बट तुम्ही जर त्याला पाण्यामध्ये टाकल्या, आयन्स फॉर्म झाले तर तेव्हा त्याच्यामधून काय होणार आहे, इलेक्ट्रिसिटी काय होणार आहे, कंडक्ट होणार आहे. ठीक आहे, इन दिस स्टेट द आयन्स कॅन नॉट लिव्ह देअर प्लेस. सॉलिड स्टेट मध्ये आयन्स एकाच जागी असतात, ते त्यांची जागा बदलू शकतात का, नाही. ओके, इन द फ्युज्ड म्हणजे वितळलेली स्टेट किंवा मोल्टन स्टेट, दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ॲज इन द स्टेट. आयन्स कॅन बी अ मोबाईल म्हणजे ते मूव्ह होऊ शकतात. ओके, म्हणजे आपल्याला इथे एक पॉइंट खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे 5वी जी प्रॉपर्टी आहे, 5वी, आयोनिक कंपाऊंड्स आयोनिक कंपाऊंड्स कॅन नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन कोणत्या स्टेटमध्ये, इन अ सॉलिड स्टेट, इन अ सॉलिड स्टेट because ions cannot leave their position. पुढचा पॉइंट काय म्हणजे, आयोनिक कंपाऊंड्स can conduct electricity in a कोणत्या स्टेट मध्ये, इन अ मोल्टन किंवा त्याला दुसरा शब्द काय, फ्यूज्ड स्टेट. बिकॉज आयन्स आर मोबाईल म्हणजे ते काय होतात, मूव्ह होतात एका प्लेस पासून दुसऱ्या, आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होण्यासाठी आयन्स मूव्ह झाले पाहिजे. आलं का लक्षात? दीज आर द 5 प्रॉपर्टीज ऑफ द आयोनिक कंपाऊंड. ठीक आहे, बाकीचं जे आहे आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.